नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स आल्या आपल्याला की राजमा हा मळणी करते वेळेस फुटतोय, तर त्यासाठी मळणीची आपण कोणती सेटिंग ही केली पाहिजे. तर याविषयी आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, राजमा मळणी करत असताना शेतकऱ्यांसमोर किंवा मळणी मालकांसमोर राजमा फुटण्याची जी समस्या असते ती भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला दिसायला मिळते. मग यासाठी मशीनची जी सेटिंग असते ती कंपनीने दिलेली असते, परंतु योग्य सेटिंग ही शेतकऱ्यांना माहिती नसते. त्यामुळे आपलं राजमा पीक फुटायला सुरुवात दिसते आपल्याला, आणि जेणे की आपल्याला बाजारभावामध्ये त्याचा फरक हा दिसून येत असतो. तर काय काय सेटिंग करायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा. अत्यंत महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम जर आपण विचार केला, पहिली सेटिंग आपण काय करून घ्यायची. पहिली सेटिंग बघू शकता आपण, जो फॅन असतो, जे बुसकाट बाहेर फेकण्याचं जी जागा असते, जी सेटिंग असते, आता ही सेटिंग आहे फुल स्पीड वरती ठेवायची. आता या जागेवरती दोन फुले आपल्याला दिसतात, एक लहान साईज मध्ये, एक मीडियम आणि एक लॉंग. जर लहान साईज वरती जे फॅनचा आपला मेन बेल्ट असतो तो फुल साईज वरती ठेवायचा, कारण की काय होतं, राजमा पिकाचं आपण ज्यावेळेस मळणी करत असतो त्यावेळेस डायरेक्ट भुगा न करता डायरेक्ट खाली सोडण्याचं काम हे करत असते. त्यामुळे मशीनमध्ये बोखणा किंवा मशीन गच्च होणे यासारख्या समस्या येत असतात. त्यामुळे फॅनची स्पीड जी आहे ती फुल करायची. त्यानंतर 2 नंबरची सर्वात महत्वाची सेटिंग आहे ती म्हटलं तर आपण काय करायचं, जे बी आपलं मेन रोटरचं असतं, जे तोडायचं काम करत असतं, जे धान्य आपलं किंवा जे काड असतं ते तोडायचं, जे कटर त्यामध्ये ब्लेड असतात, ते तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती. त्याची सेटिंग ही पूर्णपणे 0 करून ठेवायची. आता ह्या जागेवरती 2 सेटिंग दिलेल्या आहेत, एक लहान साईज मध्ये आणि एक फुल साईज मध्ये. आता आपण बघू शकता वरची जी मोठी साईजची फुल्ली आपण त्याच्यावरती बेल्ट टाकलेले आहेत, की जेणेकरून कमी स्पीडवरती हे भिंगण्याचं काम करत असतं. ही एक अत्यंत महत्वाची सेटिंग आहे. फुल स्पीडवर ठेवू नका. सोयाबीनला याच्यावरती फुल स्पीडमध्ये चालतं, परंतु राजमा पिकामध्ये हे चालत नाही. त्यानंतर दुसरी महत्वाची सेटिंग, जी टोकरी असते आपली, जी टोकरी माल ओढण्याचं काम करत असते, त्याची सेटिंग देखील पूर्णपणे 0 करून ठेवायची, कमीवरती करून ठेवायची, की जेणेकरून माल हा आपला कमी प्रमाणात ओढेल. जर जास्त प्रमाणामध्ये जर टोकरीने माल वाढला आणि वरती जर खाली सोडायला आपण सेटिंग करून घेतली पाहिजे. जर आणखी काय जर तुम्हाला समस्या जाणवत असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, आपण त्याच्यावरती आपल्याला उपाय हे सांगण्याचं काम करू. तर आपण बघू शकता हा माल आपण कशा पद्धतीने निघतोय, ती कसल्याही प्रकारची फूट होत नाही, चांगल्या पद्धतीने माल आहे. आणि ही जर सेटिंग तुम्ही चांगल्या पद्धतीने केली तर तुमचा देखील राजमा हा कसल्याही पद्धतीने फुटणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. तर धन्यवाद. नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.